राज्यामधील पारा घसरणार. दक्षिण कोकणामधील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवेची शक्यता, तर विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज. आजपासून माथेरान बंदची हाक. पर्यटकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील 15 गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट. मार्च महिन्यातच टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ. तेलंगणामध्ये ओबीसींना 42% आरक्षण देणारं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर. शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षण मिळणार. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांचा परतीचा मुहूर्त ठरला. सुनीता विल्यम्स मध्यरात्री 3:30 वाजता उतरणार. युद्धबंदीच्या काळातही इस्रायलचे गाझामध्ये हल्ले. हवाई हल्ल्यामध्ये 200 जण ठार, 300हून अधिक जण जखमी. लेबनॉन, सिरियामध्येही बॉम्बस्फोट. अहिल्यानगरच्या देहरे इथे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. गावातील महिलेला परप्रांतीय विवाहित मुस्लिम तरुणांना धमकी देत पळून नेल्याच्या नंतर परप्रांतीयांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक. ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये 1100 सीसीटीव्ही बसवले. सीसीटीव्ही वॉर रूममध्ये 24 तास पोलीस कार्यान्वित असणार. लवकरच 4000 सीसीटीव्ही बसवले जाणार.